सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। काल सायंकाळच्या सुमारास वरुड शहरात पाऊस आल्यानंतर वरुड ते राजुरा बाजार मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग गेट जवळ चिखल झालेला होता आणि त्यामुळे मोठी वाहने या ठिकाणी फसली होती। मोठा चक्काजाम या ठिकाणी झालेला होता आणि तत्काळ अमरावती टुडे न्यूजने नागरिकांच्या गैरसोय बघता बातमी प्रसारित केली होती या ठिकाणी आणि त्या बातमीची दखल घेत नागरिकांची गैरसोय झालेली बघता कंपनीने आता कुठेतरी एक वेगळं पाऊल उचललेलं आहे। आज सकाळपासूनच या रस्त्या दुरुस्तीचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। आपण जर बघितलं तर या रस्त्यावरती आता मुरुम टाकण्यात आलेला आहे। आधी हा रस्ता मातीचा होता, त्यामुळे चिखल पहिल्याच पावसामुळे झालेला होता आणि आता जर बघितलं तर मुरुम सकाळपासूनच या रस्त्यावरती टाकणे सुरू आहे आणि रस्ता दुरुस्तीचं काम सुरू आहे। अमरावती टुडे न्यूजने जी बातमी प्रसारित केली होती त्याची दखल कुठेतरी कंपनीने घेतलेली आहे। आता नागरिकांना जो त्रास सहन करावा लागलेला आहे, नागरिकांची जे गैरसोय झालेली आहे, तब्बल 1 ते 2 तास पाण्यात ओलं होऊन नागरिकांना आपली वाहने बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी मेहनत करावी लागलेली आहे। मोठा त्रास सहन करावा लागलेला आहे आणि कुठेतरी सकाळपासूनच आज कंपनीने जे आहे या मार्गावर मुरुम टाकणं सुरू केलेलं आहे। आता देखील मुरुम टाकण्याचं जे आहे काम सुरू आहे। माझ्या पाठीमागे हे काम सुरू असलेलं आपण बघू शकता। जेसीबी या ठिकाणी आहे, मुरुमचा ढीग या ठिकाणी आहे आणि संपूर्ण जो रस्ता होता चिखल झालेला होता, त्या ठिकाणी वाहने फसली होती। आता तो मार्ग जो आहे दुरुस्त करणं सुरू आहे आणि काल नागरिकांचे अनेक फोन अमरावती टुडे न्यूजला आले आणि अमरावती टुडे न्यूजने नागरिकांच्या फोनची दखल घेत नागरिकांची झालेली गैरसोय बघता तत्काळ बातमी प्रसारित केलेली होती आणि अमरावती टुडे न्यूजच्या बातमीची दखल घेत आता कंपनीने कुठेतरी हा रस्ता दुरुस्त केलेला आहे। नागरिकांची मोठी गैरसोय झाली। तब्बल 1 ते 2 तास नागरिकांच्या गाड्या ज्या आहे या मध्ये फसलेल्या होत्या आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। आणि उद्या मात्र ठिकाणी कशा प्रकारची सोय केली जाते, यावर कुठला मार्ग काढला जातो का, कुठला नवीन रस्ता या ठिकाणी मुरुम वगैरे टाकून तयार केला जातो का, याकडे संपूर्ण तालुक्याचं तर लक्ष आहेच। मात्र आज जी गैरसोय झालेली आहे ते पुन्हा होऊ नये यासाठी ज्या कंपनीला हा ठेका मिळालेला आहे त्यांनी कुठेतरी एक उपाययोजना करणं आवश्यक आहे। आपण मारलं पाहिजे। चल आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।